नमस्कार मित्रांनो, एन के विचार मंथन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज सत्य घटनेवर तुम्हाला सत्यकथा सांगणार आहे की एक माणूस मेल्यानंतर भूत बनून फॅक्टरीमध्ये काम करून आपल्या कुटुंबाला कशी मदत करतो त्यावरही आधारित कथा आहे. तर एक विनोद नावाचा व्यक्ती असतो. या कथेमध्ये आपण त्याचं नाव चेंज केलेलं आहे. तर विनोदचं एक कुटुंब असतं. एक पत्नी आणि 2 मुलं, मुलगा आणि मुलगी, असं हे यांचं 4 जणांचं कुटुंब असतं आणि मोठ्या गुण्यागोविंदाने ते राहत असतात. विनोद जो असतो तो राजस्थानमध्ये जे भरतपूर आहे तेथे एका फॅक्टरीमध्ये कामाला असतो आणि पत्नी आणि 2 मुलं हे गावाकडे असतात. आणि विनोद जो आहे तो फॅक्टरीमध्येच जे तिथले कामगार लोक असतात ते तिथंच राहत असतात. आणि मग अधूनमधून महिन्यातून समजा किंवा कोणतं काम असलं किंवा काही पैसे नेऊन द्यायचे असले तर मग ते आपल्या घरी जाऊन येतात. तर असाच विनोदचा हा सुद्धा परिवार होता आणि विनोद त्या फॅक्टरीमध्ये काम करत होता. काय झालं की 2020 मध्ये कोरोना आला. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कोरोना आल्यानंतर सर्वांची जीवन पद्धती जी आहे ती एकदम बदलून गेली. सुरुवातीला सरकारने 20 दिवसाचं लॉकडाऊन लावलं. तर या लॉकडाऊनमध्ये सर्वांना असं वाटलं की चला 20 दिवसाचं लॉकडाऊन आहे किंवा फार 1 महिना होईल किंवा 2 महिना होईल, त्यानंतर हे लॉकडाऊन खतम होईल. पण लॉकडाऊनमध्ये सर्व मग फॅक्टऱ्या बंद करण्यात आल्या, सर्व कंपन्या बंद झाल्या, छोटे मोठे जे दुकानं होते ते बंद करण्यात आले, काही किराणा दुकानसुद्धा बंद करण्यात आले होते. तर मग फॅक्टरीसुद्धा जी भरतपूरमध्ये जी फॅक्टरी होती जिथे विनोद काम करत होता ती फॅक्टरीसुद्धा बंद झाली, म्हणजे बंद ठेवण्यात आली. आणि सर्व कामगारांना सांगितलं की तुम्ही आता घरी जा, सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि लॉकडाऊन खोलल्यानंतर मग पुन्हा आपण फॅक्टरी चालू करू आणि कामकाज चालू होईल. आणि त्यांना हे सांगत आलं की तुम्हाला या लॉकडाऊनमध्ये जे तुम्ही घरी राहाल तरी तुम्हाला पगार दिला जाईल, थोडाफार का होईना तुम्हाला कंपनीतर्फे मदत केल्या जाईल, फॅक्टरीतर्फे मदत केल्या जाईल. कारण का तुम्ही दिवस रात्र या फॅक्टरीमध्ये काम करता आणि तुमचं योगदान असल्यामुळे जो फॅक्टरीचा मालक असतो तो सुद्धा एक घोषणा करतो, कारण की तो मालकसुद्धा स्वभावाने खूप चांगला असतो. मग सगळे कामगार आपापल्या गावी चालले जातात. काय होतं की मग लॉकडाऊन जे आहे त्याची मुदत वाढवल्या जाते. मग 2 महिने, 3 महिने, तुम्हाला माहीत आहे मग 6-6 महिन्यापर्यंत लॉकडाऊन राहिलं. आणि या काळात मग सुरुवातीला काही दिवसाचे पैसेसुद्धा फॅक्टरी मालक होता त्यांनी दिले, त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले कामगारांच्या. पण आता ते फॅक्टरीच बंद आहे 5-6 महिन्यापासून, तर तो मालकसुद्धा किती पैसे देणार. मग शेवटी त्यांनी पैसे देणं बंद केले, कारण की इकडे कोरोना संपत नव्हता, इकडे कोरोना वाढतच चालला होता. आणि सगळे संकट हे फॅक्टरीवर, दुकानदारावर आले होते आणि त्याच्यामुळं सर्व अस्तव्यस्त झालं होतं. म्हणजे जीवन जगणं अडचणीत आलं होतं, मुश्किल झालं होतं. मग आता इकडे लॉकडाऊन वाढल्यानंतर सर्व कामकाज बंद झाले आणि मग हळूहळू कोरोनाचं जे प्रमाण आहे ते कमी झालं. आणि कमी झाल्यानंतर आता सरकारने सुद्धा मग लॉकडाऊन खतम केलं, बंद केलं. कारण की किती दिवस लॉकडाऊन ठेवणार आहे. काही दिवस सरकारने सुद्धा जनतेला म्हणजे मोफतमध्ये धान्य दिलं, ते एक दीड वर्ष दिलं, पण ते तरी किती पुरवणार आहे. त्याच्यामुळं मग लॉकडाऊन, तर कोरोना थोडा कमी झाला आणि मग लॉकडाऊन संपलं आणि त्यानंतर सर्व मग फॅक्टऱ्या चालू झाल्या, कंपन्या चालू झाल्या, सर्व दुकाने चालू करण्यात आले, मॉल चालू करण्यात आले. मग सर्वांना निरोप देण्यात आला की भरतपूरची जी फॅक्टरी आहे ती चालू झाली आहे आणि सर्वांनी कामावर यावं. मग सर्व कामगार
पूर्वी जसे येत होते त्या पद्धतीने कामाला आले, सर्व आपलं ते सामान घेऊन. आणि मग विनोदसुद्धा आला. आता विनोद आल्यानंतर काय झालं, की जो मॅनेजर होता, फॅक्टरीचा जो मॅनेजर होता, त्याला थोडंसं विचित्र वाटलं. विनोदला पहिल्यांदा थोडं विचित्र वाटलं, कारण की विनोद जो होता, तो एकदम हसऱ्या स्वभावाचा होता. म्हणजे मनमिळाऊपणा त्याच्यामध्ये होता. तो कोणाच्याही मदतीला धावत होता आणि सर्वांसोबत तो चांगल्या पद्धतीनं बोलत होता आणि सर्वांचंही म्हणजे करमणूक तो करत होता. म्हणजे असा आनंदी आनंदी स्वभावाचा होता तो. त्याच्यामुळं तो सर्वांना आवडायचा आणि फॅक्टरीमध्ये त्या विनोदचा मानपान पण खूप होता. कारण की त्याच्या स्वभावामुळं. पण जेव्हा विनोद लॉकडाऊननंतर जेव्हा फॅक्टरीमध्ये कामाला आला, तर त्याच्यामध्ये ते हसरेपण नव्हतं. म्हणजे विनोद जसा पहिले वागत होता तसा तो एकदम म्हणजे बोलतच नव्हता तो. म्हणजे एकदम कमी बोलत होता कामापुरतं आणि बिनकामी कोणाशी बोलत नव्हता, हसत नव्हता आणि तो आपल्या याच्यामध्ये असा चिंतेत असल्यासारखा दिसत होता. तर मॅनेजरला वाटलं की ठीक आहे, आता एवढे दिवस लॉकडाऊन होतं आणि होऊ शकते कर्ज वगैरे झालं असन, तर मानसिक परिस्थिती जी आहे ती बदलते माणसाची. असं बऱ्याच जणांचं झालं. कित्येक लोकांनी ते लॉकडाऊनमध्ये आत्महत्यासुद्धा केल्या, तुम्हाला माहीतच आहे. तर मग सर्वांनी दुर्लक्ष केलं. मग ते काम चालू राहिलं फॅक्टरीचं. तर विनोद जो आहे तो मॅनेजरला म्हणतो, की "सर मला ओव्हरटाईम पण करायचं आहे." तर आता मॅनेजरला वाटलं, की ठीक आहे पैशाची गरज आहे, कर्ज झालं असेल त्याच्यामुळं ओव्हरटाईम करतो, ठीक आहे करू द्या. तर इकडे ओव्हरटाईम करणंसुद्धा चालू झालं. ठीक आहे मग 7 दिवस झाले, 15 दिवस झाले, तर इकडं विनोदचं ओव्हरटाईम करणं चालूच होतं. तर मॅनेजरला वाटलं, की हा कसा माणूस आहे? हा दिवसभर पण काम करत आहे आणि रात्रीसुद्धा काम करत आहे. तर याला झोप येत नाही का? तसंच मॅनेजरनं विचारलं विनोदला, "रे विनोद, तू दिवसा पण काम करतो आणि 15 दिवस झाले एकसारखं काम करून राहिला, तर तुला झोप-गीप येत नाही का?" तर विनोदनं त्या उत्तर दिलं, की "सर, आम्हाला कुठे झोप येते?" आणि असं म्हणून तो चालला गेला. तर आता ठीक आहे. मॅनेजरला वाटलं आता हा काम करूनच राहिला आणि होऊ शकते पैशाची याला गरज आहे, तर हा काम करत आहे. पण मॅनेजरला म्हणजे थोडंसं अजबच वाटलं. कारण की 15 दिवस झाले तो दिवसा पण काम करत आहे, रात्रीला पण काम करत आहे आणि झोपत नाही आहे. म्हणजे असा कसा माणूस आहे? ते चालत राहिलं. तर या दरम्यान काय होतं एक दिवस, की जो फॅक्टरीमध्ये जो गार्ड असतो, त्या दिवशी मॅनेजर पण सुद्धा असतो, काही कामकाज चालू असतं आणि इकडे विनोद ओव्हरटाईम म्हणजे नाईट करत असतो. तर तेव्हा जो गार्ड असतो तो आपला बसला असतो. तर तो आपला इकडे-तिकडे फॅक्टरीमध्ये फिरत असताना एका रूममध्ये त्याला काय दिसतं, की जो विनोद आहे, तो खुर्चीवर आरामशीर असा झोपलेला आहे आणि त्याचे म्हणजे जे जे शरीर आहे ते त्याच्या दुप्पट-तिप्पट म्हणजे असं वाढलेलं आहे. म्हणजे असा लंबा तो त्याला दिसतो. तर ते पाहून तो गार्ड तो घाबरतो आणि धावत-धावत मॅनेजरच्या ऑफिसमध्ये जातो आणि मॅनेजरला सांगतो, की असं-असं मी बघितलं आहे चला. आता मॅनेजर पण सुद्धा धावत-धावत येतो आणि ज्या रूममध्ये तो विनोद असतो, जो गार्डला दिसतो, बघतो तिथं विनोद असतो, पण तो नॉर्मल अवस्थेमध्ये. जसं त्याचं शरीर असतं, त्याच अवस्थेमध्ये तो दिसतो आणि तो झोपलेला असतो. तर मग मॅनेजर जो असतो तो गार्डला म्हणतो, की "काय दारू-वारू पिलास काय तू?" तर तो आता ठीक-ठाक आहे. आता गार्डला वाटतं, की मी तर याला आता असं पाहिलं होतं. पण गार्ड चूप राहतो आणि मग विनोदचं काम चालूच राहतं. तर मग महिना होऊन जातो आणि महिना झाल्यानंतर विनोद जसं म्हणजे आता 7 तारीख येते. दुसऱ्या महिन्यातली 7 तारीख येते, की त्या दिवशी सर्वांचा पगार होत असतो महिन्याभराचा. तर विनोद 6 तारखेलाच गायब होतो. म्हणजे कोणाला न सांगता फॅक्टरीमधून गायब होतो. तर मॅनेजर विचारतात, की विनोद नाही आला पगार घ्यायला 7 तारखेला. तर सर्वांना विचारते, की त्याचे जे मित्र असतात, की "विनोद कुठे आहे? विनोदला तुम्ही बघितलं काय?" कारण का विनोद याच्या अगोदर कधीच न सांगता गेला नाही. कधी त्याला काम पडलं तर सुट्टी मागायचा मॅनेजरला. पण यावेळेस तो अचानक गायब झाला. तर सगळेजण म्हणतात, की "आम्हाला माहीत नाही आहे, तो कुठे गेला तर." मग सर्वांचा पगार होऊन जातो आणि विनोदचा पगार तसाच राहतो. तर मग याची 2-4 दिवस जणी सर्वजण वाट पाहतात. मॅनेजर वाट पाहतात आणि मॅनेजर मग मालकांना पण सुद्धा सांगतात फॅक्टरी मालकाला, की विनोद अचानक गायब झालेला आहे आणि सर्वांचा पगार देऊन झाला, पण विनोदचा पगार द्यायचा बाकी आहे.
तर मग मालक म्हणतात की विनोद आपल्या फॅक्टरीमधला चांगला कामगार होता आणि तो अचानक चालला गेला आणि त्याने पगार पण नाही नेला. तर होऊ शकते तो कोण्या संकटामध्ये असेल किंवा घरून त्याला फोन आला असेल. तर काय गोष्ट आहे, तुम्ही एक काम करा, मॅनेजर, तुम्ही आणि सोबत एक त्याचा एखादा सोबती घेऊन जा आणि हे त्याचे पूर्ण पगाराचे पैसे तुम्ही विनोदच्या घरी जा, म्हणजे त्याच्या गावाला जा आणि तिथे जाऊन त्याला तो पगार पण द्या आणि चौकशी करा की काय गोष्ट आहे ते. कारण विनोद न सांगता गेलेला आहे, तर होऊ शकते त्याला कोणती अडचण असेल, काय असेल, तर ते पाहून या. मग मॅनेजर सोबत एक जो कामगार असतो त्याला घेतो आणि विनोदच्या गावाला जातात. आता विनोदच्या गावाला गेल्यानंतर जेव्हा मग विनोदच्या घरी जातात, तर तेव्हा विनोदची पत्नी असते आणि 2 मुलं असतात, एक मुलगा आणि एक मुलगी. तर विचारतात की विनोद कुठं आहे? तर पत्नी म्हणते की ते तर आता नाही आहे, ते तर गेले. आता मॅनेजरला वाटतं की होऊ शकते कुठं बाहेर गावी गेले असेल. तर मॅनेजर विचारतो की आता ते केव्हा येणार आहे? पत्नी म्हणते, केव्हा म्हणजे त्यांना तर 3 महिने झाले ते मरण पावलेले आहे. जेव्हा हे वाक्य ऐकतात तर मॅनेजर एकदम स्तब्ध होतात. मग मॅनेजर म्हणतो की नाही, हे तर होऊ शकत नाही, कारण की 4-5 दिवसाच्या अगोदर तर तो आमच्या फॅक्टरीमध्ये विनोदने काम केलं 1 महिना आणि तो अचानक गायब झाला आणि म्हणून मालकाने आम्हाला पाठवलं की त्याचे महिन्याभराचे त्यांनी जे काम केलं आणि कामच नाही तर त्यानं ओव्हरटाईम पण केला मजुरी, तर ती मजुरी घेऊन आम्ही इथे आलो आणि ही चौकशी आम्हाला करायची होती की विनोद अचानक गायब झाला, तर काय गोष्ट आहे. तर आम्ही विनोदला भेटायला आलो आणि तुम्ही म्हणतात की तो 3 महिन्याच्या अगोदर मरण पावले. पत्नी म्हणते, हो, मी खोटी बोलत नाही आहे. 3 महिन्याच्या अगोदर त्यांना सुद्धा कोरोना झाला होता आणि तेव्हा कोरोना एकदम कमी याच्यामध्ये होता. त्या कोरोनामध्ये ते मरण पावले आणि तेव्हा कसं गावात एवढं काही तेवढं हे नव्हतं. तेव्हा ते गावातले लोकंसुद्धा मयतीमध्ये राहायचे. तर पत्नीने सांगितलं की गावातले लोकंसुद्धा मयतीला होते. तुम्ही चौकशी करू शकता आणि मी कशाला खोटी बोलणार आहे. होऊ शकते तुम्ही विनोदसारखा कोणी दिसणार असेल तो त्याला तुम्ही बघितलं असेल. तर मॅनेजर म्हणतो असं होऊ शकत नाही, कारण की मी 20 वर्षापासून त्या फॅक्टरीमध्ये राहतो आणि विनोद पण तिथे आहे आणि विनोदसोबत मी मजाक करायचो, गंमत करायचो आणि तो सुद्धा माझ्यासोबत चांगला बोलायचा आणि असं होऊ शकत नाही. तर मग पत्नी म्हणते, मी तर काही खोटी बोलून नाही राहिले, तुम्ही चौकशी करा, हे माझे मुलं यांना विचारा. मग मॅनेजर मुलांना विचारतो की तुझे बाबा कुठं आहे? तर ते मुलंसुद्धा सांगतात की आमचे बाबा 3 महिन्याच्या अगोदर मरण पावले. मग मॅनेजरला अजीब वाटतं. तर मग मॅनेजरनी जो लिफाफा आणला असतो पैशाचा, तो त्या विनोदच्या पत्नीकडे देतो आणि सांगतो की हे विनोदने जे काम केलं आहे त्याचे हे पैसे आहे. आणि पत्नी म्हणते की किती आहे? तर मॅनेजर म्हणतो की याच्यामध्ये 50,000 आहे. जर त्याने ओव्हरटाईम नसता केला तर हे जवळपास 35-37 हजार रुपये बनले असते. पण ओव्हरटाईम केल्यामुळं हे पूर्ण 50,000 आहे. तेव्हा मग पत्नी रडायला लागते आणि पत्नी रडायला लागते आणि सांगते की खरोखर ते विनोदच होते. कारण की यांच्या मृत्यूनंतर मी अशीच त्यांच्या फोटोजवळ बसली होती आणि आमच्याकडे कोणी येत पण नव्हतं. आमचे नातलग पण आम्हाला विचारत नव्हते. तर यांच्या फोटोपाशी मी 2 मुलाला घेऊन बसली आणि रडत होती आणि फोटोकडे बघून म्हणत होती की जर माझ्याजवळ 50,000 रुपये असते तर मी छोटंसं दुकान टाकलं असतं आणि त्या दुकानाच्या भरवशावर सर्व घराचा उदरनिर्वाह चालवला असता. तर माझी हाक विनोदनी ऐकली आणि त्यांनी फॅक्टरीमध्ये काम करून, त्यांच्या आत्म्याने काम करून मला 50,000 रुपये दिले. तर ही माझी हाक त्यांनी ऐकली. खरोखरच ते विनोदच होते. हे ऐकून मॅनेजरला सुद्धा म्हणजे असं दुःख होतं की एक महान आत्मा ज्याने कधी कोणाला दुखवलं नाही, त्यांनी मृत्यूनंतर सुद्धा आपल्या पत्नीची मदत केली, आपल्या कुटुंबाची मदत केली. खरोखरच या माणसाने मृत्यूनंतर सुद्धा मदत केली, तर याला धन्यच म्हणावं लागेल. मग तिथून मॅनेजर चालले जातात आणि सर्व प्रकार झालेला प्रकार मालकाला सांगतात. मालकसुद्धा म्हणजे आश्चर्यचकित होतात आणि फॅक्टरीमधले सर्व कामगार लोक जे असतात ते सुद्धा आश्चर्यचकित होतात. मग गार्ड पण सांगतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की मला ती आकृती जी विनोदची जी आकृती आहे ती 3 पट दिसली होती.
तर मग सर्वांच्या लक्षात येतं की नाही, ते विनोदचा आत्माच होता, ते विनोदचं भूतच होतं, ज्याने आपल्या कुटुंबासाठी 1 महिना काम करून, ओव्हरटाईम करून आपल्या पत्नीला ₹50,000 दिले, जेणेकरून तिला दुकान टाकता यावं आणि तिने तिचा उदरनिर्वाह चालवावा. तर मित्रांनो, तुम्ही भूताला मानता नाही मानत तो तुमचा प्रश्न आहे. पण मी भूताला मानतो. माझ्यासोबत सुद्धा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहे आणि गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की जे भूताची पूजा करतात ते भूताला प्राप्त होतात. जे पितरांची पूजा करतात ते पितराला प्राप्त होतात आणि जो देवांची पूजा करतो तो देवाला प्राप्त होतो आणि जो पूर्ण परमात्म्याची भक्ती करतो तो पूर्ण परमात्म्याला प्राप्त होतो. विनोद जो आहे तो स्वभावाने चांगला आणि सर्वांना मदत करणारा, पण त्याला शास्त्रानुकूल भक्ती न मिळाल्यामुळे तो भूत योनीमध्ये गेला आणि भूत योनीमध्ये जाऊन सुद्धा चांगला असल्यामुळे, त्याचे कर्म चांगले असल्यामुळे तो भूत योनीमध्ये जाऊन सुद्धा त्याने एका माणसासारखे काम केले, म्हणजे कुटुंबासाठी, म्हणजे कोणाला त्रास न देता. पण शेवटी त्याचा मनुष्य जन्म सुद्धा वायाच गेला. कारण की जोपर्यंत आपण सद्भक्ती करणार नाही तोपर्यंत आपला मोक्ष होणार नाही. आपण सद्भक्ती केल्यामुळे आपणला मृत्यू जरी झाला तर आपल्या कुटुंबाला सुद्धा परमेश्वर मदत करतात आणि त्यांच्या जेवढ्या काही गरजा असतात त्या सर्व गरजा परमेश्वर भागवत असतात. तर आपल्याला सद्भक्ती करणे जरुरी आहे आणि सर्वांना हात जोडून प्रार्थना आहे की जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज जे आहे ते तुम्हाला सर्वांना आपल्याला सद्भक्ती सांगत आहे शास्त्राच्या आधारावर. जी भक्ती केल्यामुळे आपण ना भूत योनीमध्ये जाऊ, ना पितर योनीमध्ये जाऊ, ना देव योनीमध्ये जाऊ, तर आपण पूर्ण परमात्म्याला प्राप्त, म्हणजे आपला पूर्ण मोक्ष होईल आणि पूर्ण मोक्ष झाल्यानंतर आपण कधीच जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये येणार नाही आणि आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचा सुद्धा उद्धार परमेश्वर करेल. ती भक्ती संत रामपालजी महाराजांकडे उपलब्ध आहे. तर आपल्या सर्वांना प्रार्थना आहे की जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे सत्संग साधना टीव्हीवर संध्याकाळी 7:30 ते 8:30 या दरम्यान येतो. तो सर्वांनी जरूर ऐका. शास्त्रानुकूल साधना संत रामपालजी महाराज देतात, ज्याने आपल्या मनुष्य जीवनाचं कल्याण होईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथेविषयी तुमचे काही मत असेल ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. तर पुन्हा भेटूया नवीन विचार मंथनासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.